आज मी बनवली खूप दिवसानं पनीरची भाजी आणि पराठे. हाय नमस्कार, माझं नाव हर्षदा भगवान मरे आणि मी राहणार लातूरकर. तर आज मी बनवणार आहे पनीरची भाजी आणि पराठे. तर सर्वात आधी मी गॅसवरती भात लावलेला होता, त्यामुळे मी भात खाली काढून ठेवला, बारीक कुकरमध्ये लावलेला होता. आणि आता मी 2 कांदे बारीक चिरून घेणार आहे. कांदे त्याला असं लांब लांब चिरून घ्यायचं, जेणेकरून ते आपण फ्राय करताना ते असं चिटकणार नाही. आणि जास्त तुम्ही बारीकही करू शकता, तसं काय अडचण नाही, पण मी लांब लांब चिरून घेणार आहे. आणि मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत चिरायला. तर सर्वात आधी मी कॅमेरा झूम करून घेते, माझा जवळ करून घेते कॅमेरा, त्यामुळे मी आता कॅमेरा जवळ घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी छानपैकी असं कांदा चिरत आहे. तुम्ही बघा माझा कांदा कसं चिरत आहे ते. आणि मी घेतलेला आहे एक छोटासा टमाटा आणि ते पण चिरणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही 2-3 टमाटे घेऊ शकता, पण जास्त आमच्या घरच्याला आंबट आवडत नाही, त्यामुळे मी जास्त आंबट नाही करणार. आणि इथे घेतलेली आहे मी कोथिंबीर, तर ते पण छान असं चिरून घेणार आहे मी. लसूण अद्रक पण घ्यायचं आहे आणि त्याला पण छान असं ठेचून काढायचं आहे. तर ह्या प्रकारे मी त्याला बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीरला पण तुम्ही बघू शकता, मी खोबर पण घेतलेलं आहे आणि खोबर पण छान असं फ्राय करून घ्यायचं. आणि तिथं मी अद्रक लसूणची पेस्ट ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी आता पाठ्यावरचं सगळं चाळणीमध्ये काढून घेते सामान. मी गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे तापायला. त्याच्यामध्ये मी आता सर्वात आधी कांदा टाकणार आहे. कांदा टाकून त्याला छान असं फ्राय करून घेते. सर्वात आधी मी खोबर टाकून घेते. खोबर टाकते आणि त्याला छान असं फ्राय करून घेते, जेणेकरून कांदा टाकल्यावरती कढई थोडीशी काळवटते, त्यामुळं मी पहिल्यांदा खोबर भाजून घेते. छानपैकी अशापैकी बारीक गॅसवरती खोबर भाजून घ्यावे. तुम्ही बघू शकता, मी छानपैकी भाजून घेतलेलं आहे. आता त्याला हलवून आता ते एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे. ते असं तांबडसपणाचं झालं तर त्याला बाजूला काढून घ्यायचं. तर मी एका वाटीमध्ये त्याला काढून घेते. तुम्ही बघू शकता, मी आता एका वाटीमध्ये त्याला काढून घेतलेलं आहे. थोडंसं खाली पडलेलं आहे, ते पण मी वाटीमध्ये भरून घेते, कारण अन्नाचा अपमान नाही करायचा. माझा कांदा पण खाली पडला. ही कांदा सर्व उचलून कढईमध्ये फेकून द्यायचं आणि त्याला छानपैकी असं हलवून घ्यायचं. माझा वट्टा स्वच्छच आहे. मी स्वयंपाक करण्याच्या आधी पूर्णपणे वट्टा मी साफ करून घेत असते, त्यामुळं प्लीज क्वेश्चन करू नका खाली पडलेला का टाकला म्हणून. तर ठीक आहे. तर सर्वात आधी मी आता भाजून घेते, तर त्यामध्ये थोडंसं मी तेल टाकणार आहे. आणि तेल का बरं टाकते, कारण कांदा माझा खाली चिटकू नये म्हणून मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे, जेणेकरून कांदा छान भाजला गेला जाईल. आणि आता मी कॅमेरा जरा दूर ठेवते, जेणेकरून थोडंसं गॅसच्या जवळ मोबाईल नको, स्फोट व्हायची शक्यता असते बाबा, त्यामुळं सांभाळून ठेवावं लागतं, तुम्हाला तर माहितीच असेल. तर त्याला छान असं फ्राय मी करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. आता बारी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. तर आपला कांदा छानपैकी परतून झालेला आहे. तर चला मग भोंग्याला सुरू करू त्या मिक्सरच्या. तर मी टोमॅटो पण त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि टमाट्याला पण मध्येच टाकून मी छानपैकी असं मिक्सर फिरवून घेणार आहे. तर मी पोलपाटावर खूप टोमॅटोचं पाणी झालं होतं, म्हणून मी पोलपाट पुसून घेतलेला आहे. आणि आता बारी होती भोंगा चालू करायची. चलो, तर आपलं झालं मिक्सर चालू, पेस्ट पण रेडी आहे. आणि आता बारी होती पनीर कट करायची. आता ह्या प्रकारे पनीर कट करून घ्यावे आणि गॅसवरती कढई ठेवावी आणि त्याच्यामध्ये 2-3
पळी तेल टाकावे. तुम्हाला जास्त जर तेल आवडत असेल तर तुम्ही 4-5 पळीही टाकू शकता. आमच्या घरामध्ये जास्त तेल आवडत नाही म्हणून मी 2-3च पळ्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी ती फ्राय करून घेणार आहे. म्हणजेच पनीर फ्राय करून घेणार आहे. तर ह्या प्रकारे पनीर आपण सोनेरी रंग होऊस्तरे त्याला छान परतून घ्यावे आणि त्याला छान तेल त्याचं निघून जावे म्हणून त्याला बाजूला काढून घ्यावे. तर मी एका छोट्याशा प्लेटामध्ये त्याला मी पनीर काढून घेत आहे. व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर माफी असावी आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावे. चलो, तर आता माझं तेल गरमच आहे, त्यामध्ये मी टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट. माझी फेवरेट आहे पनीरची भाजी. ओके, तुमची कोणची भाजी आहे प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी व्लॉग बनवला आहे आजचा. आमच्या घरी नवऱ्याला पण आणि सासूला पण सुट्टी होती म्हणून मी हा प्रोग्राम बनवला आणि मी म्हणलं हे वाया कशाला घालावे म्हणून मी पूर्ण व्हिडिओमध्ये कॅचअप केलं आणि म्हणलं की यूट्यूबला टाकावं. कसं एक पण व्हिडिओ वाया नाही गेला पाहिजे ना. तर मी सर्व पेस्ट तेलामध्ये टाकून हलवून घेत आहे. मी बघू शकता आणि त्याला छान असं फ्राय करायचं थोड्या वेळेसाठी जेणेकरून टमाटर पण आपलं शिजून निघेल. मी बारीक गॅसवरती त्याला फ्राय केलेलं आहे आणि मेन त्याच्यामध्ये आपण टाकताना काळं मिरं, लवंग, तेजपत्ता आणि सर्वात महत्त्वाचं दालचिनी हे जरूरमध्ये टाका तुम्ही मसाले. तर मी थोडंसं ते मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून मीठ माझं आणि टोमॅटो माझं एकजीव होईल. आणि मी तमालपत्र पण टाकून हलवून घेतलेलं आहे मस्तपैकी त्याला. तुम्ही बघू शकता. आता बारी होती मसाला टाकायची. ये मसाला फेका मसालामध्ये. आता बारी होती मसाला टाकायची. मी अख्खा पाकीट टाकलेला आहे मसाल्याचा आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे. मसाल्यामध्ये सर्वच राहतं पण घरचा मसाला वेगळा लागतो म्हणून मी एव्हरेस्टचा मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं माझा घरचा मसाला टाकलेला आहे. मॅजिक लाल मिरचू माहिती आहे ना डोळ्यात गेल्यावर कसं होतं ते. त्यामुळं लाल मिरच्याचा नाद नाही करायचा. कळलं ना? ठीक आहे. चला आपण कुठं होतो? भाजीकडे ध्यान द्या, माझ्या बोलण्याकडे कमी द्या. तर आपलं भाजीचं चालू आहे. आपली भाजी शिजत आलेली आहे त्यामुळे मी थोडंसं झाकून घेते आणि त्याचं जे पाणी आहे म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आता मसाला आपण तयार करतो मला त्याला थोडंसं शिजायला पाहिजे ना. कारण मसाला टाकल्यावरती जर तेल आलं त्यावेळेस मग आपण पनीर टाकायचं मध्ये. पनीर टाकल्याच्यानंतर त्याला छान हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता एकजीव झालेला आहे. पनीरला पण टाकून मध्ये मिक्स केलेलं आहे आणि माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला राहिला होता म्हणून मी टाकलेला त्याच्यात पाणी. तेच पाणी मी कढईमध्ये टाकून दिलं. घरगुती बाई आहे हो, विचार करावा लागतो थोडासा. तर आता बारी होती पराठा करायची. तर मी सर्वात आधी पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि सर्वात आधी त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकली आहे. जर तुम्हाला दुसरं काही भाजीपाला टाकायचं असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता. मला पनीर सोबत पराठा आवडतो म्हणून मी लच्छा पराठा केला आहे आणि थोडंसं मी तेल टाकलेलं आहे. 1 पळी तेल टाकलेलं आहे. ह्या प्रकारे त्याला छानपैकी असं टिमून घ्यायचं. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि छान कॉमेंट करायचं पण विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब बी करा. ओके. तर चला आपण कुठं होतो? कणिककड. तर मी कणिक पटपट टिमून घेत आहे. तुम्हाला कोणची डिश आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझी तर फेवरेट पनीरची भाजीच आहे.
तर आपली कणिक मिळून झालेली आहे. मी त्याला रेस्टला ठेवते आणि आपली भाजी इकडं उकळी मारत आहे. आमच्या घरामध्ये जास्त घट्ट कोणी खात नाही, त्यामुळे मी थोडंसं रस्सेदारच भाजी बनवली आहे. आमच्या घरामध्ये घट्ट खात नाहीत. त्यांनी म्हणतात आम्हाला घट्ट भाजी आवडत नाही, त्यामुळे मी थोडीशी पातळ बनवली आहे. आणि आता बारी होती माझी लच्छा पराठा करायची. तर तुम्ही बघू शकता मी उंडा घेऊन त्याला छानपैकी आधी साधी मी चपाती लाटून घेत आहे. त्यानंतर इथे माझे बारी लच्छा पराठ्याची. तर आधी मी पोळी लाटून घेते. पोळी लाटून झाली की मग माझे लच्छा पराठा मी बनवते. कारण मिस्टरांना जास्त लच्छा पराठा नाही आवडत, त्यामुळं त्यांच्यासाठी मी चपाती केली आहे. खावा चपाती तुम्ही, आम्ही खातो लच्छा पराठा. तर चला मी गोळ्या घेतलेला आहे. आता त्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं. त्याला खालून वरून तेल लावून घ्या मस्तपैकी चपातीला. त्यांच्यासाठी आधी 2-3 चपात्या टाकावं लागतील ना मला. तर चलो अपना बनाएंगे लच्छा पराठा. मी आता पेढा घेतलेला आहे. गोळा हो, पेढा म्हणजे तुम्ही काय पेढा म्हणता काय? पेढा नाही आहे, गोळा घेते मी पिठाचा. लोण्याचा गोळा नाही हो, मी पिठाचा गोळा घेते. आता मी त्याला सर्वीकडून तेल लावून घेणार आहे. तेल लावल्याच्या नंतर थोडंसं पीठ मारणार आहे, मस्का पेट. आणि त्याला छान असं दुमडून मी पीठ लावून घेते, जेणेकरून ते असं मधून सुटसुटीत होईल, चिटकून नाही राहणार. जसं एक माणसं चिपकून राहतात ना, बाया चिपकू गमसारखं. त्यामुळं थोडंसं पीठ टाकणं आणि त्यांना अंतर देणं पण खूप छान असते. आणि तुम्ही बघू शकता तर मी आता गोल मस्तपैकी त्याला फिरवून घेतलेला आहे आणि आता त्याला मी लाटत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि माझा स्वयंपाक कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्हाला जे जे आवडतं ते कमेंटमध्ये सांगा. आणि कोणची भाजी आवडते ते पण सांगा. तुम्हाला चपाती आवडते किंवा पराठा आवडते हे पण नक्की सांगा. चलो आज के लिए बस इतना ही. अब हम बनाएंगे खाना. 1 मिनट रुको. तुमको मेरी चपाती कैसी लगी? मेरा लच्छा पराठा कैसा लगा? देख सकते हो आप इधर कितनी अच्छी लेयर्स आ गई है. तर तुम्ही बघू शकता माझ्या पराठ्याला किती छान लेयर्स आलेले आहेत. आता मी त्याला छानपैकी असं आलतून परतून घेत आहे. आता ह्याला छान असं हातानं खुस केल्यासारखं करायचं, म्हणजे ती जी आपण लेयर आहेत ती लेयर वर येतात. तुम्ही बघू शकता आता मी त्याला छान असं बारीक गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. ह्या प्रकारे त्याला भाजून घ्यायचं. चलो हम तो आप चले खाना खाने. तुम भी खा लो और अपनी डिश बताओ, हम वो डिश ज़रूर ट्राई करेंगे जी. चलो बाय बाय, सी यू. आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.